देवा, तुम्ही सांगितलेलं तसं दगडासनी हळद कुंकू रंग लावून आणलं आहेत बघा. पाहू. उत्तम. बानू, आता आपला हा सारीपाट तयार झाला. पर देवा, तुम्ही असा सारीपाट कशापाय तयार करून घेतला जी? मी केवळ माझ्या प्राचीन सारीपाटावरच खेळतो. हा सारीपाटाचा खेळ मी केवळ पार्वती बरोबरच खेळलो आहे. पर देवा, तुम्ही म्हाळसाताईं संग खेळता हे समदेसनी ठाव आहे. मी हे काय बोलून गेलो? काय झालं देवा? तुम्ही काय बी बोल ना. आजवर मी हा सारीपाट पार्वती आणि म्हाळसे सोबत खेळलो आहे आणि आज पहिल्यांदा मी त्या दोघींशिवाय हा सारीपाट खेळत आहे आणि तेही तुझ्या बरोबर. कारण मी कैलासातून आणलेला सारीपाट म्हाळसे जवळ आहे, पण तरीही खऱ्या अर्थाने मी तुला हा सारीपाट शिकवणार आहे. शिकवाजी. हे या सारीपाटाचं चित्र आहे. यातील त्रिकोण, चौकोन हे केवळ प्रतिकात्मक आहे, पण ह्यांच्याकडे केवळ चित्र म्हणून पाहू नको, तर हे तुझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे असं समज. मनुष्याला जसं ठाऊक नसतं की पुढे काय होणार आहे, तसंच इथे आहे. इथेही पुढे काय होणार, कोण कुठे जाणार, कुठे कोणासोबत थांबणार हे ठाऊक नसतं. म्हणजे मोर खेळात काय होणार आहे कुणासनी बी ठाऊक नसतं. बानू, हेच तर खरं कौशल्य आहे. आपल्याला हवा तसा डाव खेळता यावा, त्यासाठी ह्या सोंगट्या आहेत. ही दगड म्हणजे सोंगट्या? होय. पर ह्या पिवळ्या, लाल, काळ्या, हिरव्या कशा पाय आहेत? कारण ह्यापैकी 2 रंग तुला निवडायला लागतील. ह्या हिरव्या आणि काळ्या सोंगट्या ह्यांना बेल भंडारा बोलतात. बेल भंडारा? मला नाव आवडलं. आणि ह्या लाल आणि पिवळ्या सोंगट्या यांना हळदी कुंकू म्हणतात. म्या बेल भंडारा घेणार. का? कारण बेल म्हणजे बी तुम्हीच आणि भंडारा म्हणजे बी तुम्हीच.